स्मारक स्मृती जे आहे स्मृती भवन ते आम्ही 5 एकरमध्ये किंवा 10 एकरमध्ये बनवून देऊ आणि त्याच्यासाठी फडणवीस एकर नाही 5 एकर किंवा 10,000 फूटमध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त जी जागा डिक्लेअर झालेली आहे आंबेडकर भवनच्या नावाने त्याच्याबद्दल त्यांनी काहीच कुठेच उल्लेख केलेला नाही आणि आम्ही महिलांनी तिथे 270 दिवस धरणं आंदोलन केले तर ते त्या जागेसाठी पण होतं आणि याच्याकडे सरकारचं खूप दुर्लक्ष होत आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि आमचं हे म्हणणं आहे की ते जर बांधून देत आहेत मोठं भवन बांधून देत आहेत स्वागतच आहे त्यांचं पण त्याच्यासोबत त्यांनी जी 19 एकर जागा आहे त्याचं विस्तारित वर्णन करावं की तिथे ते काय करणार आहे गार्डन तयार करणार आहेत की आणखी काही अभ्यासिका तयार करणार आहे की मी कारण ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मृतीमध्ये मिळालेली आहे ती आम्ही काही दानात त्यांना मागत नाही आहोत आमचा जो हक्क आहे तोच मागत आहोत आणि जर सरांनी सांगितलंच आता की जर त्यांनी आमच्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही सगळ्या महिला संघटनांना एकत्र करून पुन्हा धरण्यावर बसू आणि आम्ही मागे वळून पाहणार नाही कारण समाजाला जागृत करण्यासाठी आम्ही ही परिषद घेत आहोत की ते भवन बांधण्याचं तर बोलतात पण त्या जागेविषयी ते एक पण काढत नाही आणि हा सरासर समाजासोबत जनतेसोबत अन्याय आहे असं मी म्हणेन. आंबेडकर स्मारक समितीसाठी निश्चित फिक्स ठेवलेली जागा सुरक्षित ठेवलेली जागा त्या जागेवरती आमच्या समाजाचा हक्क आहे त्या हक्कावरती सरकार अतिक्रमण करत आहे असं वाटतं म्हणून आम्हाला असं वाटते की यापुढे त्याबाबत कोणताही निर्णय घेत असतील पालकमंत्री त्यांनी आमच्या समितीला विचारून घ्यावा किंवा आमच्यासोबत चर्चा करून घ्यावी आमच्या समितीसोबत किंवा आमच्या आंदोलनासोबत चर्चा न करता कोणताही निर्णय घेऊ नये आणि जर त्यांनी घेतला तर याचे दुष्परिणाम होतील आणि विशेष म्हणजे 19 एकर जागा जशी होती तशी कायम ठेवावी ते जर आम्हाला सांस्कृतिक भवन बांधून देत असतील त्याचं स्वागत आहे पण सांस्कृतिक भवनच्या बांधकामाशिवाय इतर कोणतेही बांधकाम तिथे करू नये हे आमच्या समितीचं म्हणणं आहे. जर याच्या विरोधात जर शासन तिथे काही आगाऊपणा करत असाल तर ते ठीक होणार नाही मग आम्ही पुढे काय आंदोलनाची कोणती भूमिका घ्यायची हे आम्ही ठरवणार. आमची मागणी होती की तुमच्या 19 एकर जागेमध्ये आम्हाला भव्य लायब्ररी पाहिजे भव्य डॉक्टर आंबेडकर म्युझियम पाहिजे आम्हाला ओपन ऑडिटोरियम लाईट अँड साऊंड शो 250 लोकांची क्षमता असलेले एक हॉल पाहिजे कार्पेटेरिया पार्किंगची जागा मीटिंग हॉल्स कॉन्फरन्स सेंटर पाहिजे आम्हाला तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य संगमरवरची मूर्ती पाहिजे आम्हाला तिथे आणि ऑडिटोरियम 2000 लोकांची क्षमता असलेलं 2 ते 2500 रुपयाचे आणि उच्च दर्जाचे लँडस्केपिंग ह्या सगळ्या 19 एकर जागेमध्ये जिथे आमचाच समाज नाही तर सगळ्या लोकांसाठी ते खुलं असणार आहे आणि सगळे लोक त्या लायब्ररीचा आणि एक त्या वसतिगृहाचा तिथे गरीब लोकांसाठी एक वसतिगृह सुद्धा ओपन करायचा बांधून देण्यात यावं अशी आमची इच्छा आहे आणि ते सर्वच जाती धर्माचे आणि सर्वच पंथाचे लोक त्या वसतिगृहाचा आणि लायब्ररीचा फायदा घेतील अशी आमची एक इच्छा आहे. धन्यवाद. एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन आणि ती जे सगळं काही पूर्ण परिसर आहे जवळपास 19 एकराचा मुख्य मुद्दा असा आहे की बांधकाम करण्याविषयी पालकमंत्र्यांनी ज्या सूचना दिल्या त्या फक्त पडलेलं बांधकाम पूर्ववत करून देण्या इथपर्यंत एकंदरीत परवानगी दिसत आहे. प्रश्न असा आहे की काल ते एकंदरीत 19 एकर जी जागा एकंदरीतपणे राखीव करण्यात आलेली होती मागील सरकारने जवळपास 4-5 दशकांपूर्वी ती जागा जशीच्या तशी ठेवून किंवा त्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने त्याला विकसित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन परिसर असा एकंदरीत 19 एकराचा जो काही एकंदरीत पट्टा आहे तो जसाचा तसा त्याला विकसित करणार आहेत की काय याचा खुलासा मात्र त्या नियोजन समितीच्या सभेमध्ये पालक